4 षटकांचा सामना आहे. 1 षटक पॉवर प्लेचा असेल, 3 रेग्युलर असेल. भरत आणि परेश, भरत आणि ज्ञानेश्वर ही जोडी मैदानावरती पाहतो आपण. पहिलं षटक, पहिला गोलंदाज मुजाकिर मौलाना गोलंदाजी मार्कवरती सज्ज. मुजाकिर नजे अर्थात मौलाना सर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. 4 षटकांचा सामना असेल. स्ट्राईकला भरत पेरणे, नॉन स्ट्राईकला ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर हरड नॉन स्ट्राईकला आहे. पहिलं षटक, 4 षटकांचा सामना असेल. प्रति इनिंग 4 षटक. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. मुजाकिर बोलून राऊंड विकेट आलेत भरतसाठी. इथे लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू पंचांनी हिरलं. 2 हात समांतर केले. आपण जर विचार केला रिप्लेच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर थोडासा किंचितसा लेग स्टंप सोडून गेलेला चेंडू आपण पाहतोय. पंचांनी वाईट घोषित केले. एक चेंडू एक फलकावरती लागली गेली. यानंतर पुन्हा एकदा बिग फाईट असेल. एकीकडे वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतर्गत वरेडी विपक्ष सालिबिले दामत. इथे समोर मिडल झाला चेंडू. चेंडू पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये सीमारेषा पार. 6 धावेसाठी भरत पेरणेच्या बॅटमधून आला हा खणखणीत दणदणीत षटकार. बॉल दे बॉल, मैदानात बॉल पाठवायचे. डीजे मास्टर. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर व्हाईट चेंडू आला. त्यानंतर बघितलं एक गुडलक दिला व्हाईटचा आणि त्यानंतर भरतच्या बॅटमधून षटकार आला. 2 चेंडू 7 धावा. 4 षटकांचा सामना आहे. A1 जोडी चषक. माननीय भरतजी मेहरा यांचा आशीर्वाद लाभलेला इम्रानबाई शेख आणि मिजानबाई नजे या A1 जोडीच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा A1 चषक 2025. तीन चेंडू आणि 7 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. यानंतर हरी सराई आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धेला ते एन्जॉय करतात. हॅलो, रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजांनी आणि जरूर या ठिकाणी चेक केला जातोय. रिव्ह्यू चेक केला जातोय. नो बॉल आहे. सरही या ठिकाणी उपस्थित त्यांचं स्वागत केलं जातोय. नो चेंडू आहे, याच्यानंतर फ्री हिट असेल. या ठिकाणी पाहतो आपण फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटच्या चेंडूवरती जोरदार अपील जरूर झाली होती. आपण इथे आपण पाहतोय फ्री हिटच्या चेंडूवरती धावबाद झालाय भरत. धावबादच्या स्वरूपात आपण पाहतोय विकेट होतोय. भरत पेरणेला माघारी परतावं लागेल. फ्री हिटचा चेंडू जरूर होता.
जोरदार अपील जरूर झाली होती. लेग बिफोरची अपील या ठिकाणी घेण्यात आली होती, पण त्यानंतर पाहिलं गेलं पहिली धाव आली, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात भरत या ठिकाणी धावचीत झालाय. रमण डागरे यांच्याकडून दामोते संघासाठी सुवर्ण संधी. लगातार 3 षटकाराला 1000 रुपयाचा पारितोषिक. बाय गुगल पे ते करतील या कॅश आणून देतील. जरूर त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. पहिलं षटक प्रगतीपथावरती. धाबा 4 चेंडू धाबाच्या स्वरूपात भरत माघारी परतला. फुलेचा चेंडू होता. व्हाईट यॉर्कर चेंडू. परफेक्ट डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते. बॅट्समनची पोझिशन चेक केली होती मुझकीर मौलाना. पहिल्या 4 चेंडू थोडं घातक ठरले गेलेत. एक बीमर फेकला गेला, एक व्हाईटची धाव होती. रनआउटचा विकेट खूप महत्वाचा आहे, कारण कबीरजी आत्तारी जेव्हाही असतात तर ते सांगतात रनआउटचा विकेट खूप डेंजर असतो. इनसाइड एज डॉट चेंडू आला. लगातार 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी पाहतो आपण. तर पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतो कम्प्लीट होतं, पूर्ण होत आहे. धावसंख्या स्कोर का 13, 1 बाद 13 या सरासरी चालले तर 52+, 50+ धावा होऊ शकतात. तर अजमेर 11 एकाच घरातले 5 भाऊ, एकाच संघात खेळतात. म्हणजे मुझकीरच्या त्या टीम मॅनेजमेंट मध्ये ना जबरदस्त आहे. सर्व एक मताचे आहेत. तरी आज मुसाबाई दिसले नाहीत मैदानावरती. बायचान्स अब्दुल्ला भाई मला उद्या दिसतील खेळताना. अब्दुल उद्या दिसतील खेळताना वाटतंय. ओके. चौथ्या दिवशी ओपन लॉट मध्ये येते. ओके. उस्मान पटेल बरोबर तेच खेळणार आहेत. ओके, धन्यवाद. तर जाऊया आपण दुसरं षटक मनान गोलंदाजी मार्गवरती. उद्या 6 वाजता तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायचे. 6:30 वाजता आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. नो बॉल पुढे निघून गेला. नो चेंडू आपण पाहतो यानंतर फ्री हिट असेल. उद्या मॅचेस आपण पाहतोय. उद्याच्या मॅचेस तुम्हाला सांगितल्या जातील. CI 11 R1 विपक्ष वंदरपडा B+. पहिली मॅच असेल. शोएब 11 दामत वर्सेस वर्णाई वर्णे ही दुसरी मॅच असेल. तिसरी मॅच लाडिवली हनुमान लाडिवली वर्सेस श्री गणेश पिंपलोली. आणि चौथी मॅच असेल बडवल सी त्याचबरोबर वरई जे हनुमान वरई संदेश ठाकरे यांचा संघ. तर पहिली मॅच रिपोर्टिंग करायची आहे लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय तुम्हाला. R1 संघ आणि वंदरपडा B+ संघ 6:30 इथे तुम्हाला शार्प टॉस साठी उभा राहायचंच आहे. 6 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. ओके, जाऊया पुन्हा एकदा आपण
इथे विकेटचं पतन. फलंदाज होतो बाद. ज्ञानेश्वरला माघारी परतावं लागेल. एकवीस धावा झाल्यात धावफलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 2 चेंडू झालेत. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे. बराच काल चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली येतो. बॅक टू बॅक विकेट. आणखीन एक झटका. माघारी परतावा लागेल फलंदाज. त्याच्या उजव्या बाजूला या ओपन स्पेस आहे. तिथे या साली विलेवनची टीम आपण सर्वांनी या ठिकाणी जमायचे. विकेट टू विकेट. मनान पहिला चेंडू खराब. दुसरा चेंडू खराब. नंतर षटकार खाल्ला होता. त्यानंतर कमबॅक पाहिलं गेलं. अफलातून गोलंदाजी. इथे शॉट. इथे लगातार तिसरा विकेट. सलगचे 3 विकेट. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहतो आहे. जोरदार टाळ्या जाऊन द्या मित्रांनो मनांसाठी. अफलातून गोलंदाजी. कमबॅक करून दिली आपल्या संघासाठी. 21 हा आकडा सध्या तरी घातक ठरलाय हा काव्या इलेव दामोदे संघासाठी. केले. एक षटकार जरूर काढला. 2 चेंडू खराब फेकले होते. एक नो चेंडू होता. एक वाईटचा चेंडू होता. धावसंख्या स्कोर कार्ड 21. 4 विकेट आपण पाहिले गेले. गोलंदाज मनान संघाला कमबॅक करून दिलं. पहिल्या षटकात विकेट नव्हतं. तो धावबादचा विकेट होता. त्यानंतर लगातार 3 विकेट. झेल बाद. चांगलं क्षेत्ररक्षण. कारण क्रिकेट हा खेळच तसा आहे मित्रांनो. बॅटिंग बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण तिन्ही पार्ट्स मध्ये हा खेळ खेळला जातो आणि तत्पर खेळाडू लागतात त्याच्यामध्ये. गोलंदाज चांगले लागतात. फलंदाज चांगले लागतात. त्याप्रमाणे क्षेत्ररक्षक. बघा टाइम असेल मुझकीर बोलांना 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायची आहेत. आपण जेवढा टाइम कराल एक प्लेअर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल शेवटच्या षटकात. नियम हे सगळ्यांना असतील. नियम कडक सगळ्यांसाठी आहेत. आयोजक कडक. कायदा कानून कडक. इथे पाहतो आपण दूरवर चेंडू स्लाइस करून गेला. चेंडू बाहेर निघाला. पडल्यानंतर व्हाईट लाईन क्रॉस केल्यानंतर चेंडू भरपूर दूरवर गेला. आपण तोपर्यंत लाईन क्रॉस केली होती. पंतांनी सांगितलं शेवटचा चेंडू आहे. 21 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पाहिलं गेलं. बॅट्समनला चेंडू उचलता आला नाही. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 10.50च्या सरासरीने 21 धावा. विचार केला तर पहिल्या षटकात चांगली सुरुवात झाली होती. त्यानंतर पाहतो आपण पहिल्या षटकात 13 इथे 8 आल्या. लाजवाब कामगिरी पाहिली गेली. मनांकडून सुंदर गोलंदाजी. जरूर मनाने 8 चेंडू फेकले. त्या 8 चेंडू मध्ये मनांनी धावा गेल्या 8. पण महत्वाचे 3 गडी कमवले. 3 गडी गमावले. 8 आणि 13 यांची जर बेरीज केली तर अफजल ही 13 नाही होत 21 होते. ओके जरूर. जयदेश मुंडे आणि नितीन विर्ले यांच्याकडून पारितोषिक 2 षटकासाठी ₹1000 पारितोषिक असेल.
गरज आहे, या आशीर्वाद गरज आहे. लगातार 2 षटकार पाहिजेत. या इनिंग नंतर लगेच टॉस केला जाईल. वैष्णवी कंस्ट्रक्शन अंठट वरडी वर्सेस सालीम 11 दामत. दोन संघानंतर आपण पाहतो दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. लेग बाहेर चेंडू, पंचाने हेरलं, सांगितलं खराब चेंडू. स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव. टाइम मोजला जातो, पंचांकडून वारंवार टाइम मोजला जातोय. 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय. पंच जे सांगतील ती पूर्व दिशा ही मानली जाईल. पुन्हा एकदा वाईट चेंडू, स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहतोय. वाईट चेंडू, लगातार वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 23 धावा झाल्या त्या फलकावर. त्याचा धावा कशा पण येऊ द्या. दामोदे संघ विचार करतो काव्या येईल दामोदे परत बाद झाल्यानंतर धावा कशा पण येऊन दे, पण धावा येऊन दे. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मुस्तकीन फायनिजर मध्ये चेंडू, खराब चेंडू होता. फ्लाईन केलं जे चेंडू पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. रस मिळतील 4, आलेला चौकार. डीजे त्रिफळाची झटका आणखीन एक दिला जातो काव्य 11 धामोते संघाला. नवीन फलंदाज नितीन मोरे अर्थात सोनू. चांगला चेंडू आपण पाहतो मुस्तकीनचा. अफलातून चेंडू, पहिला चेंडू आपण पाहिला गेला खराब, दुसरा खराब. रिलीफ स्प्रे या ठिकाणी पाहतोय. शतरक्षक जरूर पोहोचला गेलाय. एक धाव दुसरी धावचा प्रयत्न होईल का? झेल तो जबाब जरूर झालाय. प्रयत्न होतं या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड 28, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडू झालेत, अजूनही 8 चेंडूचा या इनिंगचा खेळ बाकी आहे. या इनिंगचा आपण पाहतोय 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे पाहतोय सुफियान कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. फलंदाज बाद, आणखीन एक झटका, डावखुऱ्याचा फलंदाजाला माघारी.
एकोणतीसावा स्कोर कार्ड वरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 13 धावाने सुरुवात झाली होती. चांगली सुरुवात होती असं वाटलं होतं. 33 आपण पकडले असते तर 39 धावा होणं गरजेचं होतं. म्हणजे आतापर्यंत जर याच्या स्टार्टचा जर विचार केला नितेश, 10 धावांनी पिछाडीवरती आहेत. तो प्रोजेक्टेड स्कोर होता त्याच्यापासून. शेवटचं षटक अंतिम षटक आहे. सरफराज सरफराज नजे लगातार 2 षटकाला 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. नितीन विर्ले आणि जयदेश मुन्ने यांच्याकडून हा पारितोषिक आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. डॉट चेंडू आला. जुना जाणता गोलंदाज आहे. अनेक वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती अधिराज्य गाजवणारा. अशीच एक स्पर्धा पाहिली होती. एवढा जोरात दांडा उडवला होता का तो बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊन थांबला होता. अशी गोलंदाजी त्यांची. आणि आमचे खास मित्र आहेत आणि गोलंदाजी सुरेख आहे. इथे शॉर्ट चेंडू. भरपूर समाचार. चेंडू होतो सीमारेखा पार. 6 धावेसाठी षटकार. सरफराज नजे यांची पारितोषिक आलाय. विकेट हॅट्रिकला साद नजे सादबा यांच्याकडून 2000चं पारितोषिक आहे आणि ती मागच्या मॅचचा हिरो आहे सरफराज भाई. चांगला चेंडू बघा. या अगोदर थोडं शॉर्ट होता. परफेक्ट रगडमध्ये आला होता. चेंडू आउट ऑफ पार्क झाला होता. इथे कमबॅक. ही गोलंदाजची स्ट्रेन आहे नितीश. सरफराज भाईने अनेक वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलंय. अफलातून गोलंदाज. त्यावेळी ओपन क्रिकेट व्हायचं त्यावेळी सरफराज भाई गोलंदाजी करायचे. चांगला फटका आपण पाहतो. इथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल घेतली जाईल. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावर. 6 फलंदाज बाद झाले दामोते संघाचे या 36चा आकडा गाठण्यामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतर वरेडी विपक्ष सालिम 11 दामत या 2 संघादरम्यान तो टॉस केला जाईल. इथे आपण पाहतो बॅटला जरूर ब्रश झाला होता का आणि जरूर झाला होता. 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. धावसंख्या 37. शेवटचा अंतिम चेंडू असलेला इनिंगचा त्यानंतर होईल टॉस. सालिम 11चा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चला वैश्विक कंस्ट्रक्शन अंतर वरडी. चला कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे आणि शेवटचा चेंडू होती सांगितलं. दांडी 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 गुल. फलंदाज जरा त्रिफलाचित. सरफराज नजेची ही खासियत आहे. आपल्या ओव्हर मध्ये फलंदाजाला त्रिफलाचित करतोच आणि ते पुन्हा एकदा सिद्ध केलं सरफराज नजेने. अफलातून गोलंदाजी. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36. 37. 38 धावांचं लक्ष आहे. नजे यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी खेळला जाईल. साद नजे यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते. वैष्णवी कंस्ट्रक्शन अंटर वरेडी वर्सेस सालिम 11 दामत या 2 संघादरम्यान टॉस केला जातोय.
तो टॉस या ठिकाणी सालीम इलेव्हन दामत संघ या ठिकाणी विजय प्राप्त झालाय. डिसिजन जरूर त्यांचं येईल लवकर. 1 ओव्हरच्या आतमध्ये सालीम, नियम सर्वांसाठी सेम आहे. त्या सालीम 1 ओव्हरच्या आतमध्ये आपल्याला डिसिजन सांगायचंय. ओके. चला 38 धावांचं लक्ष, 38 धावांचा लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे पाहिलं जाईल. तर यानंतर पण दामत संघ खेळणारे 38 धावा बनवायचे. 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचंय. तर सलामीची जोडी आपण पाहतोय. आसिफ पापा आणि मुझाकिर मौलाना सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाले. 38 धावांचं लक्ष गाठायचे. सालीम इलेव्हन डिसिजन. तर पहिला षटक, पहिला गोलंदाज परेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पॉवर प्लेचं हा पहिला चेंडू कट केला. चेंडूला शॉर्ट आउट आपण पाहिलं गेलं त्या ठिकाणी शॉर्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव या ठिकाणी पाहतोय. सुरुवात झाली, धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात झाली. तर वैष्णवी कंस्ट्रक्शन तुमची बॅटिंग असेल. अंतर वरेडी बॅटिंग असेल तुमची. सालीम इलेव्हनने गोलंदाजी स्वीकारले, त्यांचं क्षेत्ररक्षण आहे. जयदासजी विरले आणि जयदासजी मुंडे आणि नितीनजी विरले यांच्याकडून सलग 2 विकेट जर का आल्या तर गोलंदाजासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. स्लाइस क्लेट पाहिलं गेलं. तर यानंतर असेल उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीडचा चेंडू परेश मुझाकिर मौलासाठी पुढचा चेंडू असेल. फ्रीडचा चेंडू निकामी झाला. त्या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव आली नाहीये. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. अमितभाई खोत यांच्याकडून षटकार साठी 2000चं पारितोषिक आहे. अब्जा, चला आपण सालीम इलेव्हनचा संघ आपण एका साईडला डाव्या साईडला या. चांगला चेंडू बघा. कमबॅक पाहिलं गेलं. नो चेंडूवरती चौकार आला होता. स्लाइस कट होती. थर्डमॅन झोन मध्ये चेंडू ढकलला होता.
मुझकीर मौलानानी तो चौकार आपण पाहिला. इथे दूरवर चेंडूचा पाठला जरूर केला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू लगातार एक नो चेंडू नंतर फ्रीटचा चेंडू जो होता त्या डॉट काढला त्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव. अफलातून कमबॅक पाहिलं गेलं. सुरेख कमबॅक, चांगलं मैदान, चांगलं विकेट, चांगलं क्रिकेट आपण पाहतो या ठिकाणी. तर 7/9 आणखीन एक डॉट बॉलच इथून पाहायला मिळालाय. दरम्यान 1 मिनिट थांबवतो सर. जयदासजी मुंडे आणि नितीन बिर्ले यांच्याकडून 2 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. नितीन बिर्ले या ठिकाणी आहेत का? असतील तर या, आपलं देखील सहर्ष स्वागत, कारण की या स्पर्धेमध्ये ते देखील खेळताना पाहायला मिळतील. एक चांगला क्रिकेट आहे. कर्जत टेनिस क्रिकेट मधला नामवंत गोलंदाज म्हणून तिकडे पाहिले जात आहे. अष्टपैलू केलं या षटकाची समाप्ती झाली. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होतं. लगातार डॉट 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 गोलंदाजी केली. निर्धाव चेंडू फेकले गेले. एक चेंडू पाहिला गेला तर चेंडू होती चौकार आला तो नो होता. त्यानंतर लगातार चेंडू निर्धाव फेकले गेले. पहिलं षटक 38 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 6 32 धावांची गरज आता. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी पाहिली गेली बघा. एक चेंडू खराब जरूर आला होता पण त्यानंतर गोलंदाजाची हिंमत पाहिली गेली. सलगचे 4 चेंडू निर्धाव फेकले. दुसरा गोलंदाज लगान स्टाईल सनी देवल कट ज्ञानेश्वर. अठरा चेंडू आणि 32 धावांची गरज. पॉवर प्लेचं षटक सुरेख पडलंय. तिथे धावा वाचवल्या गेल्यात पण येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे. 32 धावा बनवायच्या आहेत. अठरा चेंडू 32 धावांची गरज. सनी देवल स्टाईल ज्ञानेश्वर हरड गोलंदाजी मार्कवरती पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतो आसिफ अप्पासाठी. इथे इनसाइड एज टीच्या पाठीमागे भारत पेरणे करतो वातावरण टाईट. चांगली गोलंदाजी आणि त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो. एसटीच्या पाठीमागे सुरेख कामगिरी. डॉट चेंडू आला. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी आता 32 धावांची गरज. धावांचा पाठलाग करायचे. जयदास मुंडे आणि नितीन विर्ले बसलेत. पैसे वाटायला पण पैसे घेणार कोण? सलगचे 2 विकेट आहेत त्यांच्याकडून पारितोषिक आहे. किती चांगला चेंडू. पुन्हा एकदा सरळ रेषेत चेंडू निघून गेला. डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. लाईन लेन परफेक्ट पकडले. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं दामोते संघाकडून परेश ज्ञानेश्वर हरेश यांनी त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली होती. त्याच पद्धतीने गोलंदाजी केली होती. डॉट चेंडू फेकले होते तिथे. हा चेंडूचा डॉट आला तर 300 रुपये नितीन विर्ले जयदास दादा यांच्याकडून. आणि डॉट काढला डॉट काढला. डॉट चेंडू आणि बघा अपील जोरदार झाली होती. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न पण पंच फिरोज सर कडक आहेत कडक. त्यांच्यासोबत साजिद शेख कर्जत टेनिस क्रिकेट मधला अष्टपैलू खेळाडू 4थ्या रात्री दिसतील आपल्याला या मैदानावरती. धक्का सलग या महिन्यामध्ये सलग एकाच संघावर 3ऱ्यांदा खेळताना दिसतील. इथे फुल लेन चेंडू फुल टॉस चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. फुल लेन फेकून बसला. फुल टॉस चेंडूचाही फायदा उचलता आला नाही. एक धाव या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू त्यांनी टाकला नितीन दादा विर्ले आणि जयदास मुंडे यांच्याकडून 300 रुपये जरूर त्यांच्याकडून घेऊन जायचे. असे बक्षीस लागले पाहिजेत. प्रत्येक चेंडू डॉट प्रत्येक धावीसाठी पैसे लागले पाहिजेत तर क्रिकेट खारपाटामध्ये जर तुम्ही गेलात ना प्रत्येक चेंडू प्रत्येक
रनसाठी पैसे लागतात. इथे चांगला फटका लॉंग ऑफ लॉंग ऑन मधून स्ट्रेट केला, समोर ढकलला, चेंडूला फेकला सीमारेषे पलीकडे, वन बाउंड चेंडू होतो फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार, ठोक दिले. थँक्यू डिझी मास्टर. चौकार या ठिकाणी मध्यदारची झाला. मुझकीर मौलाना मागच्या षटकामध्ये 4 सलगचे चेंडू डॉट खेळल्यानंतर इथे कमबॅक करत असताना लगावलेला चौकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे 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 जोरदार अपील वाहतो आपण. इथे चांगली कामगिरी. परत अपील सुरेख करतो प्रत्येक एसटी पाठीमागे. जसं भारतीय संघामध्ये दिनेश कार्तिक होता, पार्थिव पटेल होता, जो नेहमी प्रत्येक चेंडूवरती अपील करायचा. एक जुना जाणता जर एसटी रक्षक पाहिलं ऐकलं असंच नयन मोंगिया, तो पण एसटीच्या पाठीमागे प्रत्येक चेंडूवरती अपील करायचा. इथे भरत पेने चेंडू हुकला की नाही हुकला, फलंदाजाने पंचांवरती दबाव टाकतो. 11 पंचांवरती दबाव टाकतो. आपण पाहतोय इथे कुठेतरी पंच हलतील का? पंच आहेत कडक, आयोजन हे कडक, पंच कडक, सगळेच कडक आहेत. एवढी थंडी आपण अंथण व्हरायटीचे खेळाडू बघा ना, आहे का थंडी? नाही लागत ना थंडी. हा, जंगलापासून दूरवर एकदम जवळ राहतात ना, जंगल विभाग आहे तिकडे, रानमाल आहे, जवळ राहतात, थंडी वाजणार नाही. इकडे ओसाड. 2 षटका या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 11-12. चेंडू आता विजयासाठी 27 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 13.50 ची सरासरी राखावी लागेल. हरेश मोरे, क्वालिटी होम. गोलंदाजी मार्क वरती हरेश. नितीन विष्णू विर्ले म्हणजे पपेश विर्ले यांचे छोटे बंधू आणि जयदास मुंडे यांच्याकडून लगातार 3 निर्धाव चेंडू 500, लगातार 3 विकेटसाठी 500. वाईट चेंडू हिशोब जर बघितला ना दादा, 12 धावा झालेत. 3 चेंडू निर्धाव टाकले ते 500 लागू झाले. आता 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले तर 1000 रुपये लागू होतात. म्हणजे डॉट चेंडू पण आणि प्लस विकेट पण. पैसे लावताना विचारपूर्वक पैसे लावायचे. तर तुम्ही गाडीमध्ये अंतर वरेडी आपण वाकसला बोकड आणला होता ना चोराले. हा, लगातार लगातार आपला गोलंदाजी पाहतोय. सुरेख गोलंदाजी. आसिफ पापा अकीब सारखा बॅट्समन आहे तयारीत आहे, तयारीत आहे, तयारीत तर आहेत. सुफियान, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने पॉइंट आणि कव्हर मधून मारतो तो तयार आहे. इथे आसिफ पप्पा. 10 प्लेयर अजून पॅव्हिलियन मध्ये आहेत, ते बॅट्समन आहेत. गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा हरीश. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर पूर्ण करायचे. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, पहिले 3 षटकं 15 मिनिटात पूर्ण व्हायलाच पाहिजे, अन्यथा एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. नियम कडक, आयोजन कडक, कारवाई होईल बेधडक. चला सुरू करा. गोलंदाज तयार. राऊंड विकेट आसिफ पापासाठी. इथे सिंगल आली. मोठे फटक्यांची गरज आहे. सिंगल या ठिकाणी पाहतोय. मॅच लागली रे लागली, ताबतच्या मैदानामध्ये मॅच लागली रे लागली, तर ज्याचा पहिला ऍडव्हान्स येतो तो म्हणजे अमरजीत मट्टू तयार असतो आणि त्याचाच हा थांबवते संघ. गोलंदाज तयार. चांगला चेंडू, चांगला चेंडू, स्लाइस करता पण इथे प्रत्येक चेंडूवरती फटकार लगावण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ती 13. अजूनही 25 धावांची गरज आहे.
इथे सुरेख फटका, ज्या फटक्याची गरज होती तो फटका या ठिकाणी अर्जित झाला. चेंडू पोहोचलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ठोक डीजे. ती धावांचं लक्ष होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावा झाल्यात. म्हणजे अर्ध लक्ष पार झाले. अजून 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अर्ध लक्ष गाठायचं आहे. चांगला फटका आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न मिस फील्ड झाली तिथे. थोडस पंबाल डीप मिड विकेट मध्ये. दुसरी धाव कंप्लीट झाली. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे आता. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला. 17 तर सपोन भाई या ठिकाणी उपस्थित झालेत. नझीर मेडिकल या नेहमी आमच्या घरच्याची काळजी घेत असतात ते. या आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे सुरेख फटका, लाजवाब फटका. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 7 धावेसाठी आलाय. आणि आमचे अदनान भाई मुझकीरच्या षटकासाठी 500 रुपयाचा पुरस्कार. आणि साजिद भाई नदी यांच्याकडून 500. म्हणजे येणारे 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज आहे आता. अफलातून ज्या षटकारांची गरज होती, ज्या 2 मोठ्या फटक्यांची गरज होती, ते 2 मोठे फटके या ठिकाणी आलेत. येणारे 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. चला 6 चेंडू 11 धावांची गरज. 11 धावा 6 चेंडू शिल्लक. काय घडतंय, काय बिघडतं, कोण बोलतोय? या मैदानावरती धावा होत नाहीयेत. या मैदानावरती 69 धावा झाल्या. या मैदानावरती 73 धावा झाल्या. या मैदानावरती 54 धावा पाठीमागे लागल्यात. अकरा 17 बाजे होते षटकाराला. 11 शिल्लक राहिले. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. मॅच झाली टाईट. जी थंडी लागली होती ना प्रत्येकाला, ती आता थंडी उडाली. आता गरमी 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 लागले. इथे जयदास आणि नितीन विष्णू विरले हे पारितोषिक लावतात डॉट चेंडूला. पण इथे लगावले. देदन का लगाव षटकार. बघा जयदास मुंडे, नितीन विष्णू विरले 3 डॉटला 500. लगातार 2 विकेटला 500. 6 चेंडू 11. इथे आपण पाहतोय 1 धाव पूर्ण झाले. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होईल का? नाही. इथे मुझकीरला स्ट्राईक दिले. आसिफ पप्पाने दिमाग लावला. मुझीकरच्या बॅट वरती चेंडू येतो. परफेक्ट दिसतोय. हा छोटा चेंडू फुटबॉल सारखा दिसतो म्हणून त्याला स्ट्राईक दिले. 5 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. 5 चेंडू 10 धावा 5 चेंडू मध्ये करायचे. मागच्या डेच्या टुर्नामेंटला पण 2 राऊंड जिंकली होती अजमेर 11. आज तो करिश्मा करणार का? गत जी नाईट झाली गेल्या वर्षी म्हणजे आपण याच मैदानावरती, तिथे या संघाने चांगली कामगिरी केली होती. याच वर्षीच चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. शॉर्ट चेंडू टाकला गेला बघा. परफ्यूम डिलिव्हरी म्हणतात त्याला. नाकात जवळून चेंडू काढला फट दिशी. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. भरतलाही माहिती आहे 1-1 धाव 1-1 चेंडू खूप महत्वाचा आहे. 1-1 धाव 1-1 चेंडू खूप महत्वाचा आहे. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक डीप फाईनला लगावला. थोडासा फाईन लेगला घेतला. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये काऊ कॉर्नरचा थोडासा वाईडिश आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला आतमध्ये घेतला. आता
इथे चांगला चेंडू आणि इथे क्षेत्ररक्षण दाखवलं पाठ. चेंडू गेला थेट वन बाउसी बरेचसे पलीकडे. रस मिळती 4. इथे आला चौकार. दिली 7 बाय यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. 7 नजे यांच्याकडून 1000चं पारितोषिक. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आता इथे खूप महत्वपूर्ण सामना. जर हा विकेट जर घेतला जयदास मुंडे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. गोलंदाज सय्याद पंचाच्या डाव्या साईडने. इथे ओरपी चेंडू आहे. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे चेक केला जाईल. ओके राजेश भोईर सर त्या ठिकाणी आहेत. तिसरे पंच चेक करते. डायरेक्ट हिट लागलं का हात लागलं जरूर चेक केलं जाईल. इथे जर झालं तो 2 चेंडू आणि 4 धावा असतील आणि जर विकेट आला तर 2 चेंडू आणि 5 धावा असतील. समीकरण एका धावायचं आहे एका चेंडूचं. चेंडू तर 2च राहतील सरफराज भाई. चेंडू तर कमी होणार नाही वाढणार नाहीयेत. ते 2च असतील पण धावा धक 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 धक. तर फलंदाज या ठिकाणी डायरेक्ट हिट. फलंदाज धावची झटका. 2 चेंडू आता विजयासाठी 5 धावेची गरज. दोन चेंडू आणि 5 धावेची गरज. दोन चेंडू आणि 5 धावा. नवीन फलंदाज आकिब मैदानात रवाना झालाय. इथे हा चेंडू खूप महत्वाचा असेल. खूप महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवरती सर्व करामत असेल. कंपल्सरी चेसिंग असेल या ठिकाणी. त्याच्यामुळे 2 चेंडू आणि 5 धावा कराव्याच लागतील. आणि कोणी जिंको कोणी हारो मैदानात कोण प्रवेश करणार नाही. या खेळाडू व्यतिरिक्त कोण मैदानात जाऊ नका. मैदानात कोणी प्रवेश करू नका. इथे वाईट चेंडू अतिरिक्त धाव. आठवावं लागेल ती मॅच भरत अशीच एक मॅच पाहिली होती गेल्या डे टुर्नामेंटची. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना लगातार फेकलेले ते 2 वाईट चेंडू. इथे आपण पाहतोय 2 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावा. 4 धावा 2 चेंडू शिल्लक. आणि इथे मुजाकिर मौलाना याने हा षटका ठोकला गेला. अरे आतमध्ये जाऊ नका. किती वेळा सांगितलं. लहान मुलांना विनंती करतो आतमध्ये जाऊ नका. मुजाकिर मौलाने लगावलेला षटकार आणि हा विजयी षटकार ठरला या ठिकाणी. आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आजमरा 11 दामद संघाने. चला तर मुजाकिर मौलाना यांना 1000चं कॅश प्राइज. तर अदनान भाई यांच्याकडून 500. तर मुबीन नजर भाई या ठिकाणी उपस्थित या हॉटेल दरबार या आपण या. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. लाजवाब मॅच. साजिद नजे त्यांचे सुपुत्र सादभाई नजे. कारण जसे पप्पा दिलदार
तसं मुलगा दिलदार, आणि त्यांनी सांगितलं होतं मॅच जिंकून देईल त्याला 1000 रुपये, आणि ती मॅच जिंकून दिले मुझकिर मौलाना. तर क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला मुझकिर मौलाना यांच्या अजमेर 11 दामद संघाने. तर जरूर